कोरोनानंतर जगापुढे नवे संकट. ब्लीडिंग आय विषाणूचा 17 देशात फैलाव, 15 जणांचा बळी. आफ्रिकेतील रवांडा या देशात ब्लीडिंग आय नावाच्या एका विषाणूची साथ पसरली असून या आजारामुळे आतापर्यंत 15 लोकांनी जीव गमावला आहे. गंभीर बाब म्हणजे आफ्रिकेतील 17 देशात हा आजार पसरला आहे. यातील सर्वाधिक चिंतेची बाब अशी की या आजारामध्ये मृत्यू ओढवण्याची शक्यता 50% इतकी जास्त आहे. त्यामुळे पृथ्वीवरील माणसांना प्रादुर्भाव होत असलेल्या विषाणूतील हा सर्वात घातक विषाणू मानला जात आहे. कोरोना महामारीतून सावरलेल्या जगासमोर नव्याने आव्हान उभे राहिले आहे. या विषाणूचे नाव मार्बर्ग असे आहे. हा आजार रवांडासह बुरांडी, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, काँगो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, गॅबॉन, केनिया, युगांडा, बोलिव्हिया, ब्राझील, क्युबा, डोमिनिकन रिपब्लिक, इक्वेडर, गयाना, पनामा आणि पेरू या देशातही साथ पसरली आहे. ब्रिटनने या देशात जाण्यासाठी प्रवास मार्गदर्शक लागू केलेली आहे. मार्बर्गच्या बरोबरीनेच या देशात क्लेड 1 आणि ओरोपाउस फीवर हे 2 आजारही फैलावले आहेत. ब्लीडिंग आय म्हणजे काय? मार्बर्ग हा विषाणू आहे. यापासून माणसांना मार्बर्ग हॅमरेज फीवर हा जीवघेणा आजार होतो. एक प्रकारचा वटवाघळात हा विषाणू नैसर्गिकरित्या सापडतो. या आजारासाठी इन्क्युबेशनचा कालावधी 2 ते 21 दिवस आहे. सुरुवातीला तीव्र ताप, डोकेदुखी आणि अस्वस्थ वाटणे ही लक्षणे दिसतात. तर 5व्या दिवसापासून रुग्णात रक्तस्रावाची लक्षणे दिसू लागतात. उलटी, शौचालयातून रक्त पडणे, नाक, कान, डोळे, तोंड आणि हिरड्यातून रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसू लागतात. सर्वसाधारणपणे 8व्या किंवा 9व्या दिवशी रुग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक असते. हा आजार कसा पसरतो? ब्लीडिंग आय आजार माणसाकडून फैलवतो. बाधित व्यक्तीच्या शरीरातील स्रावाच्या संपर्कात आल्याने हा आजार होतो. उपचार. ब्लीडिंग आय हा आजारावर कोणतेही वॅक्सिन किंवा विषाणूविरोधी उपचार उपलब्ध नाही. रुग्णांना दिसत असलेल्या लक्षणांवरून उपचार केले जातात. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.